कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळेंचा कोल्हे गटाला पुन्हा दे धक्का। माजी नगरसेवकासह भाजप उपशहर प्रमुख राष्ट्रवादीत दाखल। कोपरगाव शहरात राजकीय भूकंप होऊन कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। त्यावेळी प्रवेश केलेल्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांना अजूनही कोल्हे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केले होते। त्याचे प्रत्युत्तर काही दिवसात दिसून आले असून सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी पुन्हा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हे गटाला दुसरा धक्का दिला आहे। त्यामुळे कोपरगाव शहरातील भाजपच्या कोल्हे गटाचे अजून कोण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होतील याची उत्सुकता कोपरगावकरांना लागली आहे। सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी पुन्हा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। आज या ठिकाणी गेले 2 महिने झाले दादांचं जे कार्य आहे म्हणजे आमदार झाल्यापासून त्यांचं कार्याचा जो सपाट आहे हे कंटिन्यू चालू आहे कोपरगाव शहरामध्ये। पाण्याच्या लढ्यामध्ये त्यांचं इतकं मोठं काम हे 5 नंबर तळ्याचं झालं आहे। हे येणारं 50 वर्ष हे कोपरगावसाठी खूप मोठं काम आहे। ते आजपर्यंत कुणी केलं नाही। त्या तळ्यासाठी काय विरोध झाला, कुणी काय विरोध केला हे सर्व गोष्टी मला माहिती आहे। पण दादांनी जे काम होणार नव्हतं ते काम करून दाखवले आणि इथून त्या ठिकाणी मला या कोपरगाव तालुक्यातले जे दादांनी जे गल्ली वळापर्यंत जे भरपूर कामं केले आणि त्यांच्या कामाचा धडाका पाहून मी एक निर्णय घेतला का चला भाऊ आपण बी काहीतरी आपल्या भागातले कामं करू आणि जनतेचे जे काय राहिलेले आमच्या वाड्यातले जे कामं पूर्ण काय राहिले असेल ते कामं पूर्ण करू। मी तिकडेही होतो 15 वर्ष, प्रामाणिकपणेच काम केलं। आम्ही कुठं काही मागितलं नाही, कधी विषय नाही, फक्त काही गोष्टी अंतर्गत ज्याच्या राहत्या त्यामुळे मी तो निर्णय घेतला। इकडून पुढे दादा आमचं 105 असेल, दत्तनगर असेल, महादेवनगर असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेवढी ताकद वाढत येईल तेवढी आपण ताकद वाढू आणि तुमच्या नेतृत्वाखाली जोराने काम करू असे मी बोलतो। माझे 2 शब्द संपवतो। 2 दिवसापूर्वी नगरसेवक बाळासाहेब जाडव आणि स्वप्नील लिखाडे यांनी आशुतोष दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि आज त्या दोघांचा पायगुण इतका चांगला आहे की आज दुसऱ्याच दिवशी नगरसेवक आमच्या भागातील एक प्रामाणिक कार्यकर्ता शिवाजी खांडेकर यांनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे। तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी या तिघांना एक शाश्वत देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आशुतोष दादा ज्या झंझावातामध्ये काम करतात, विकासाचं काम करत असतानाच कार्यकर्त्यांना एका सख्या भावासारखा जीव लावणारा नेता आमचा आहे, आपला आहे। आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, भविष्यामध्ये चांगले प्रसंग असतील, वाईट प्रसंग असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आशुतोष दादा तुमच्या मागे ठाम उभा राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो। कारण आशुतोष दादांनी आज या ठिकाणी सर्वसामान्य घरातील मुलं आहे, सर्व तरुण मुलं आहे आणि तुमचा हा निर्णय, हा जो दादांचा जो झंझावात आहे तालुक्यामध्ये चालू आहे विकासाचा, त्या विकासाला तुम्ही जे साथ घातली आणि आले त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो। पुन्हा एकदा या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले असे अनेक लोक आहे का आपल्याबरोबर काम करण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहे। तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं, मला निवडून आणलं आणि ही संधी काम करण्याची मला उपलब्ध करून दिली आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे, आपल्या जे काही प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील आणि आपल्याला त्याला यश देखील त्या ठिकाणी मिळत गेलं। मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कामांसाठी आपण निधी आणला। अनेक समाज ज्यांना अपेक्षाही नव्हती का आपल्याला निधी मिळेल अशा सर्वांना आपण त्यांचं जे श्रद्धास्थान असेल, समाज मंदिर असेल, तिथे त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि आता 5 नंबर तलावाचं काम असेल हे पूर्णत्वाकडे जाते आणि म्हणून निश्चितपणाने सर्व शहरवासियांची जी बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती ती पूर्ण होताना त्या ठिकाणी सर्वांना दिसते।
आणि म्हणून आपल्या समवेत असलेले सर्व जे काही शहरामध्ये असलेले अनेक जे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना या सर्व कामाची जाणीव त्या ठिकाणी झालेली आणि म्हणून अनेक लोक आपल्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि आपण सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या भागातला जे काही अडचणी असतील त्यांच्या ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये काम करणार आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगेल, आता काय तो डायलॉग डिक्लेअर करणं काय बरोबर नाही. काय ये तो सिर्फ झाकी है. हाँ ठीक आहे, जे काय असेल ते आता आपण शिवाजी आप्पा खांडेकर आणि सोमनाथजी अहिरे यांचं आपण सर्वजण स्वागत करूया, त्यांचा प्रवेश करूया आणि आपण सर्वजण त्यांना सामावून घेऊ. कसे नवीन आल्यानंतर तिथे काही लोक आता ताजीज भाई आहे त्यांच्या वॉर्डामध्ये काम करतात, संतोषजी दळवी आहेत, आपले राणे साहेब आहेत, हे सर्व त्या भागामध्ये काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. कैलासजी मंजुळ आहेत, तुम्ही आता बाउंड्रीवर असाल इकडे तिकडे 11 नंबर 12 नंबर. पण असे अनेक कार्यकर्ते आहेत. अनेक कार्यकर्ते आहेत जे मागच्या काळामध्ये यांच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचार केला. माझा प्रचार करत असताना, पार्टीचा प्रचार करत असताना त्यांच्याबरोबर काही झाले असतील, परंतु आपण आता सर्वजण एकत्र काम करणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांनी त्यांना सामावून घेतलं तर निश्चितपणाने आपली संघटना असेल, आपली पार्टी असेल, अजून मजबूतीने आपल्या या बॉर्डामध्ये बूथच्या लेवलला त्या ठिकाणी उभी राहील, यात कुठली शंका नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं, त्यांना सामावून घ्यावं एवढी विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करेल. एवढं बोलतो आणि त्यांना मनापासून पुढच्या त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.